नमस्कार. कोणतं वासरू आहे तुझं? कसं आहे? मेहरबान. गाव कोणतं आहे? गाव शिरंबे. बरं. आज किती नंबर केला? आज 3 आणि 4 ला सामना दिला. हा, आणि सोबत कोण पाहिलं? सोबत दावडीकरांचा तुफान. मित्रांनो, दावडीकरांचा तुफान आज सोबत पाहिला. आज कशा पद्धतीने जोडी पाहिली? गट सेमी फायनल गट एक अंतरानं पळाला. हा, सेमी पण अंतरानं काढला. 1 मध्ये होता आणि फायनलला सामना झाला 3 आणि 4. बर. काय आनंद आहे आजचा मैदान? आनंद भरपूर आहे मला. सेमीत फक्त आनंद आहे भरपूर. आणि मला म्हणायचं ड्रायव्हर वगैरे कोण होता आज? कसं काय? ड्रायव्हर गटाला होतंय विशाल ड्रायव्हर एवढेवाडीकर. बर. सेमीला प्रशांत ड्रायव्हर आणि फायनलला बाळू ड्रायव्हर मांडवेकर. सगळे टॉपचे ड्रायव्हर म्हणावं लागेल. हा. आणि मेहरबानचं कुठे कुठे राहिलाय मैदान? कुठली झालीत? कसं काय? मेहरबानला पहिलं मैदान विंग मध्ये एक झाले. बर. दुसरं चौदरवाडी. तिसरं पेडगावचं आणि एक कोरेगाव पहिलं लहानपणी. बर. आता किती महिन्याचा आहे तो? आता 17 महिन्याचा. 17 महिन्याचा. बर. म्हणजे कमी कालावधीमध्ये चांगलं नाव केलंय तुमचं 100%. दावणीला ह्याच्यासोबत कुणी घडवला वगैरे ह्याला? कसं काय? विशाल माने शिरंबे आणि त्यांचा सुंदर आणि आमच्या ड्रायव्हर आहेत. बर. फेराला वगैरे गाडी आणतात प्रशांत ड्रायव्हर शिरंबे. बर. त्यांनी घडवलं 100%. आता आगामी नियोजन कसं असणार आणि ही जोडी पाहायला मिळेल का आपल्याला? ही लवकरच पळत पाहायला मिळेल. बर. चालतंय. शुभेच्छा. फायनलला पण 1 नंबर स्पीड लागला गाडीला. हा, फायनलला चुरस भरपूर होती. फायनलला म्हणजे जवळपास सर्वच गाड्या समान होते. काय मनामध्ये काय चाललं? कितवा नंबर होईल बाबा? 2 नंबर होतोय, 3 काय नाही, आपलं गुलाल झालंय लय मेन. नंबरचे आपले काय अपेक्षा नाही, तेच महत्वाचं आहे सगळ्यात. आता आगामी काळामध्ये आपल्याला ही जोडी पाहायला मिळेल का? हा, मिळणार. ओपनच्या मैदानात पण बघायला भेटू शकते ही जोडी. 100%. आता आगामी नियोजन कसं असणार आहे काय? आता 14 तारखेला इथंच मैदानात आहे. बरं. आदतचं मैदान. त्याला चालतंय दादा. शुभेच्छा. मित्रांनो, विटेकरांचा जीवन सुद्धा गुलाल घेतलाय आजच्या पेडगाव मैदानाचा. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगताय? आज शेनवडीच्या वासरासोबत नियोजन होतं, पहिल्यांदाच नियोजन झालेलं का? नियोजन सोमनाथ जगदाळे पेडगाव आणि वैभव कदम विटा दोघांनी केलं होतं. हा, ह्या पाटीला आपण कायम राहतोच. बर. ह्या पाटीला आपला 4था गुलाल आहे. आज सर्व म्हणजे एक प्रकारे सर्वसामान्य बैल आज फायनलचा गुलाल घेतलाय. काय सांगाल? नाही, टाकाटाकी 2 नंबर झाला. गाडी चांगली पाहिली. जरा वासरला ताकद कमी असल्यामुळे जरा मोहर वासरू पडल्यामुळे पहिल्यांदाच जोडी पाहिली का? कसं? पहिल्यांदाच जोडी पाहिली. आणि कसं नियोजन झालेलं आजचं? नियोजन काय, वैभव सोमनाथ जगदाळे पेडगाव आणि वैभव कदम विटा दोघांनी केलं होतं. बर. आपल्या जीवाचा कितवा गुलाल आहे हा? तरी 28वा गुलाल झाला आज. बर. आणि सलग मला वाटतं जाईल तिथं राहतोय गुलाल. राहतो बैल बैलाला बैल लागला की बैल राहतो. आज काय आनंद आहे? काय नाही, आमचं रोजच आहे. रोज गुला काय नाही, सगळा दिवस सारखा आम्हाला. आगामी नियोजन कसं असणार आहे? आगामी नियोजन आता 8 तारखेला अंगापूरला. बर. पायरा कळू शकतो का? पायरा काय सूर्य आहे का? एम ए चक्र सूर्य. हा, एम ए चक्र रामोशीवाडीचं. बर. चालतंय दादा. शुभेच्छा. कळंबीच्या शंभूनं आणि मल्हारनं सुंदररित्या पळ दाखवून आज 5 नंबर केलेला आहे. दादा काय सांगाल का त्या कसं नियोजन झालेलं आजचं? नियोजन तन्मय बोईटे, मल्हारचे मालक, त्यांनी नियोजन केलं होतं. नियोजन झालं त्यांच्यासोबत. मल्हारचं वय किती आता? मल्हारचं आत्ता बघा 21 महिन्याचं आहे. 21 महिन्याचे. कशा पद्धतीने पळ वाटला आज? हिंद केसरी बैलासोबत आपला मल्हार पळाला. काय सांगाल त्याबद्दल? शंभूचा तर विषयच नाही. आणि आपलं पण मल्हार हिंद केसरी इथंच राहिलेला आहे. इथेच पेडगावला राहिलेला आहे. चालू सीझनलाच राहिलेला आहे. आणि स्वभाव बघितले तर एकदम रागीट दिसतोय. आता तुम्ही बैल एकदम रागीट आहे. बैलाचा विषयच नाही. घरी एकदम निवांत, पण इकडे आला ना मैदानात एकदम रागीट. एकदम म्हणजे पूर्ण राग. त्याच्या अंगात ऊर्जा येते एकदम. नाही का? मैदानात आलो. कुठे कुठे मैदान झाले त्याची सांगाल? चौधरवाडीत आता राहिलो होतं. आता 2 वाजता राहिले होते ओपनला. तशी लय मैदान झालं मल्हारची. पेडगावला येतच राहिलेला. 27च्या आता चौधरवाडीला. आता चौधरवाडीला. आज कसं म्हणजे गट सेमी फायनल कशा पद्धतीने स्पीड वाटलं काय? गटाला जरा नॉर्मल गाडी होती. सेमीला तर 1 नंबर गाडी विशेष नाही. सर्जा होता आपल्या ह्याच्यात सेमीला. पैलवान, छोटे पैलवान. आज शंभूनं नंबर केला आज. हो. कितवा नंबर केला? 5वा. हो. बर. कशी पळाली जोडी आज? मला वाटतं पहिल्यांदाच नियोजन झालेलं का पळाले यापूर्वी? पहिल्यांदाच. कसं नियोजन झालेलं काय? ती काय, माझे वडील अधिक पहलवान अमित शेठ आणि मल्हारचे मालक यांचं नियोजन झालं होतं की वडूजला पेडगावला मैदान आहे, आपण तिथं गाडी पळवूया. बर. दोन्ही बैल दिसायला एकसारखीच वाटते, असं वाटतं की भाऊ भाऊच आहे दोन्ही. काय सांगशील त्याबद्दल?
एकाच जातीचे येते दोन्ही बी खिल्लार मध्येच मोडतात. बर आज मला वाटतं पेडगावचं शंभूचा कितवा गुलाल आहे? हा पेडगावचा शंभूचा चौथा एक गुलाल असतो. चौथा गुलाल आहे. आणि तुमच्या दावणीला आल्यापासून गुलाल तर फिक्स आहे, असं कधी नाही झालं की कुठलं मैदान की गुलाल नाही झाला. तुमच्या दावणीला आल्यापासून किती गुलाल झाले साधारणतः? गुलाला ते जाता 50-60 एक झाला. 60 नाही तुमच्या दावणीला आल्यापासून? आमच्या दावणीला आल्यापासून 60 गुलाल झाले. 60 गुलाल झाले. बर बर बर. आता आगामी काळामध्ये अंगापूरचं मैदान येते, सरपंच वगैरे दिसणार का त्या मैदानाला? सरपंचला म्हणजे त्या पायाचा जरा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळं सरपंच बघूया आता. बहुतेक सरपंच 14लाच पडेल. 14ला पडेल. बर चालतंय. चल नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कुठलं वासरू आहे कसं काय? हे शेनवडीचं वासरू आहे. बरं नाव काय आहे? मेजर. कितवा नंबर केला आज पेडगाव मैदानात 2 नंबरचा मानकरी आहे, दुसऱ्या क्रमांकाचा. बर कशा पद्धतीने नियोजन झालं आणि कुणासोबत पडला आज? आज विट्याचा जीवा हा त्याच्याबरोबर पळाला आहे. चांगला पायरा केला आज मग? हो, मोरा ड्रायव्हर यांनी केलाय. बर बर. आणि तीच कंटिन्यू गाडी आणि ते आज 3रं मैदान आहे. 3ऱ्यात गुलालाचा मानकरीच आहे. कसं नियोजन झालेलं आजचं? काय गुलालाचं नियोजन कसं झालेलं? काय नियोजन म्हणजे आणल्यापासून गुलाल बंद नाही. आणि आता कितीला मैदान वडगावचं मैदान होतं, त्यात 3 नंबर केला आणि दुसरंच मैदान लगेच 2 नंबरचा मानकरी. बरं म्हणजे गुलालात आहे आता? गुलालात कंटिन्यू आहे. आणल्यापासून 6वा हे आहे मैदान आहे. किती महिन्याचं वासरू आहे ते? हे 18 महिन्याचं वासरू. 18 महिन्याचं आहे. बरं. आपण खरेदी केलंय त्याला 6 महिने झाले. 6 महिने झाले. कुठून खरेदी केलेली? कशी? नाशिक वरून. मग काय घोडा बैला सोबत पडलेला असं? मग काय विषय नाही, घोड्याबरोबर पळालेला आहे आणि फेर देऊनच आपण आज कितव्या गटात होतं वासरू? कसं काय कितव्या गटात? सेमी गट नंबर 33 मध्ये पळालाय. बर. आणि सेमी 4 मध्ये पळालेला आहे. बर बर चालतंय. आणि मालकाचं नाव प्रदीप कोकाटे पाटील. बर. श्रीजी गोल्ड कराड शेनवडीचं जायते. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पुदेवाडीचा तेजानं आज फायनलचा गुलाल घेतलाय. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कोणासोबत नियोजन होतं कसं? आज मुळशीचं वासरू आहे. बर. हा रामा म्हणून त्याच्याबरोबर नियोजन होतं. कसं नियोजन झालेलं आजचं? ते मुंबईच्या शेटने आणि ते पुण्याच्या शेटने केलेलं त्यांचं. सलग किती वेळ गुलाल आहेत आपल्या तेजाचे? कारण जाईल त्या मैदानात गुलाल आहे. मुंबईच ना आलाय मला वाटतं 23 मे आहे ना, 23 मेला ह्याचं मैदान झालं होतं किवळचं. तेव्हा बैल आला खाली. त्यापासून फक्त 2च गुलाल आमचे चुकलेत. नाही कायम गुलाल. कायम. आजचा आनंद कसा आहे? काय आजचा आनंद असा काय नाही, आता काय ते आदत आहे, एक प्रकारे सवय झाली म्हणायला लागेल. ते काही सवय झाली आम्हाला, कारण जाईल तिथं गुलाल फिक्स आहे. गुलाल असतो. तेजीची वैशिष्ट्य काय सांगाल पाळताना वगैरे? म्हणजे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे एका कडेची गाडी जेवढी पडेल त्याच्यापेक्षा जास्त बैल बोचत आलेला त्याला आवडत नाही. आणि निकालाला एकदम बादशाह जाय तो. निकाल एवढ्यात का होईना पण घेणार. फायनल चुरशीची होती. पेडगावचं 21 जुलैचं जे मैदान असतं मोठं जूनचं सुनील मोरेंचं, त्या मैदानात पण आमचा टॉपचा सेमी होता. त्यात पण आमचा एवढ्यात निकाल आहे. आणि आज पण आमच्या टॉपचा सेमी होता, त्यात पण आज आमच्यात एवढ्यात निकाल आहे. चालतंय दादा. आता पुढे आगामी नियोजन कसं असणार? आता आगामी नियोजन आज अंगापूरला. शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, गजा 4x4 न पण आज गुलाल केलाय आजच्या पेडगाव आदत मैदानाचा. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन झालेलं गजाचं आणि कुणासोबत पळालं? गजा बुंगा बरोबर पळाला. बुंगा कुठलं? कोणगावचा बुंगा. बर. काय आनंद आहे आजचा? पेडगाव मैदान म्हटलं की एक नामांकित मैदान असते आणि सगळीकडे म्हणजे लक्ष असतंय कुठलं वासरू फायनलला लागतंय. काय सांगाल त्यावर? आनंद आहे. आनंद आहे. आणि पाटी लकी आहे जशी आम्हाला. ही पाटी लकी आहे फाटी. बर. आता मला वाटतं या भागातलं कितवा फायनलचं गुलाल आपल्या गजाचं? ह्या 27-28 या भागातले गुलाल आहे. त्यातले 19 लगातार आहे. तुमच्या पुण्यातला बैल म्हटल्यावर तिकडे सेकंड घाट्यावर वगैरे नेता का तुम्ही? नेतो की. तिकडे 1 नंबरच पळतो बैल. तिकडे पण पळतो बैल. आणि इथलं 17 भागातलं किंवा काटाव भागातलं नियोजन कसं असते? म्हणजे कसं काय तिथं पण पळवता, इथं पण कसं असतं? बैल सगळीकडे पळतो. बर. सेकंड घाटाला पण पळतो, 3 फेऱ्यात पण पळतो. मुंगासोबत पहिल्यांदा जोडी पाहिली? पहिल्यांदा जोडी पाहिली. कसं वाटलं गट सेमी फायनल? फरकाने निघली चांगलं. बर. फरकाने. चालतंय दादा. शुभेच्छा तुम्हाला. सगळं टीमचं यश आहे म्हणून.